पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि पावसाळी व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे DRM महेश मीना यांनी संयुक्त दौरा केला। दररोज 5 लाखांहून अधिक प्रवासी वापरत असलेल्या स्टेशनवरील स्वच्छता, सुरक्षा आणि पाणी साचू नये यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील वन रुपी क्लिनिक परिसरातून या पाहणीला सुरुवात झाली। त्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 ची पाहणी करून अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली। महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असून स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिलं जाईल असं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। तसंच 12 डब्यांच्या ऐवजी 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। या स्टेशनमध्ये इंटरनल टनेलच्या मार्फत पूर्ण एक नवीन लाईन आम्ही टाकलेली आहे, जेणेकरून जे प्लॅटफॉर्म पाण्याखाली जात होते ते जाणार नाहीत। आणखी काही समस्या असतील, पाणी जिथे चोकअप होईल ते सुद्धा दूर केल्या जातील आणि खूप मोठं ऐतिहासिक काम या ठिकाणी झालेलं आहे। प्लॅटफॉर्मच्या ज्या लाईन आहे त्याच्या खालून आपण एक पाईप टाकलेलं आहे, इंटरनल पुश हे करून म्हणजे ट्रॅकला कुठेही धक्का न लावता, आणि त्याच्यामुळे जे काही पाणी साचणार आहे त्याचा तो प्रश्न दूर होईल। प्लॅटफॉर्म पाण्यामध्ये जातात यावर्षी आपण बघूया, आणि जिथे जिथे पाणी चोकअप होतं ते सुद्धा साफ करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे आणि आम्ही त्याच्यावरती वॉच करत आहोत। स्वतः DRM या स्टेशनला आलेले आहेत आणि स्टेशन मास्तर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की काम जरा युद्ध पातळीवरती व्हायला पाहिजे।